नमस्कार. मी आज कोथिंबीर वडी बनवते. त्यासाठी मी एक जुडी घेऊन आली आणि ती साफ केलेली आहे आणि 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे ते आपण आता बघूया. पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर आपण आता सुरुवात करूया. पहिला आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 चमचा घेतलेली आहे आणि मी ही कोथिंबीर वाटीने मोजून घेतलेली आहे. ही 3 कप झालेली आहे आपली. तर त्याच्यासाठी आपल्याला 1.5 कप आपल्याला बेसन लागणार आहे. हे आपण हिंग टाकायचं आहे अर्धा थोडंसं आणि ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर तीळ टाकायचे 2 चमचे. अर्धे आपल्याला तीळ नंतर लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे. अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर टाकायची. 1 चमचा धनिया पावडर टाकायचे. 1 चमचा तिखट मसाला टाकायचा आपल्याला. अर्धा चमचा गरम मसाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी बेसन टाकायचं. आणि आपले वड्या चांगल्या खुसखुशीत होण्यासाठी त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपली कोथिंबीर वडी मस्त खुसखुशीत होते, छान लागते. चला तर मग आता हे आपण मळून घेऊया. 1 चमचा ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं गोळा करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घेऊन हे भिजवून घ्यायचं. हे चांगलं भिजवून घ्यायचं आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपल्या कोथिंबीरमध्ये थोडंसं पाणी असं असतंच. त्याच्यामुळे पाणी कमीच वापरायचं. त्याच्यामुळे आपली कोथिंबीर वडी पण छान होते. शक्यतो पाणी जास्त घ्यायचंच नाही. तुम्ही बघू शकता मी पाणी घेतलेलंच नाही थोडं पण. कोथिंबीरचे अशा आपण गोळी करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक पातेला ठेवते पाणी गरम करायसाठी. आणि त्याच्यामध्ये थोडं लिंबू टाकायचं, कारण आपला पातेला काळा होऊ नये. त्याच्यामध्ये आपण एक लिंबू टाकायचा आणि उकळी आणून द्यायची पाण्याला. आपल्या आता पाण्याला उकळी आली चांगली. त्याच्यावरती आपण आता ही चाळण ठेवायची. ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वडी ठेवलेली आहे. ते मी पहिले चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण ही वडी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती थोडे तीळ लावलेले आहेत. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्या कोथिंबीर वडीला शिजून द्यायचं आहे चांगलं.
10 मिनिटांसाठी आपल्याला कोथिंबीर वडी शिजून द्यायची आहे चांगली। आपली आता वडी स्टीम झालेली आहे, शिजलेली आहे। तर आपण आता बघूया। आपली वडी आता शिजलेली आहे। कलर चेंज झाला की समजायचं की आपली वडी शिजलेली आहे, कोथिंबीर वडी। याला आता आपण गॅस बंद करूया आणि ही थंड व्हायला ठेवूया थोड्या वेळ। आपली आता वडी थंड झालेली आहे, तिला आपण आता कापून घ्यायचे आणि तळून घ्यायचे। चला तर मग आता आपण आता ही कोथिंबीर वडी कट करून घेतलेली आहे। आता आपण हिला फ्राय करूया। त्यासाठी आपल्याला ही कढई ठेवायची आहे। आता आपली कढई चांगली गरम झालेली आहे। त्यात आपण आता तेल ओतायचं आहे। तळण्यासाठी आपल्या कोथिंबीर वडी तळण्यासाठी तेल ओतायचं आहे आणि चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल। आपलं आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता या कोथिंबीर वड्या सोडूया आणि चांगल्या खरपूस अशा फ्राय करून घेऊया। मंद आचेवरती अशा फ्राय करून घ्यायचे। आता आपले चांगल्या वड्या फ्राय झालेले आहे। तर चला आपण आता एक एक काढून घेऊया, डिश मध्ये काढून घेऊया। कोथिंबीर वडी तयार आहे। बघू शकता किती छान वास येतोय आणि मस्त झालेली आहे। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थँक यू।